तुमचा पण आला बघा. आतमध्ये बसले. अंबरीश्वर श्री भगवान की जय. ज्यासन घडे काशी त्याने यावे बारशी. श्री भगवंताच्या चरणापाशी सखानंद अंबरशी. दक्षिण भारतातली ही काशी असणारी संतांनी असं वर्णन केलेलं आहे त्याचं. ह्या आपल्या भगवंताचं प्रत्येक बार्शीकरांच्या हृदयामध्ये अतूट असं नातं आहे. असा हा आपला भगवंत महोत्सव दरवर्षी बार्शीमध्ये साजरा होत असतो. परंतु जे बार्शीकर पुण्यामध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांना ह्या भगवंत महोत्सवासाठी येणं कठीण होत होतं. त्यामुळे आम्ही सर्व बार्शीकरांनी पुणे स्थित असणाऱ्या बार्शीकरांसाठी भगवंत महोत्सवाशी यावर्षीपासून सुरुवात केलेली आहे. सदरचा महोत्सव हा दिनांक 9 मे 2025 म्हणजेच वैशाख शुद्ध द्वादशी रोजी सारसबाग येथे साजरा होणार आहे. सदर महोत्सवाची कार्यक्रम असा आहे. सकाळी 5 ते 6 जन्मकीर्तन आहे. त्यानंतर 6 वाजता फुले व गुलाल उधळून प्रकटोत्सव साजरा करण्यात येत आहे. 6 नंतर 6 ते 9 श्रीच्या पादुकांना महाभिषेक होणार आहे. त्यानंतर 9 ते 12 विष्णुयागाचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता महानैवेद्य व महाआरती होऊन दुपारी 12 ते 3 महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तसेच 3 ते 4 भजनी मंडळ भजन संध्या आयोजित केलेली आहे आणि संध्याकाळी अभंगाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संध्याकाळी 6:30 ते 10 वाजेपर्यंत श्री भगवंताची पालखी मिरवणूक पुण्याच्या मुख्य रस्त्यावरून काढली जाणार आहे. असा हा भगवंताचा महोत्सव यावर्षीपासून पुण्यामध्ये साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व भक्तांनी बार्शीतील सर्व भक्तांनी व पुण्यामधील बार्शीकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे मी मंडळातर्फे सर्वांना आवाहन करत आहे. दक्षिण भारताची उत्तर काशी म्हणून बार्शीला ओळखलं जातं. असं म्हणतात की पंढरपूरची जेव्हा वारी होते तेव्हा बार्शीचं दर्शन घेतल्यानंतर ती वारी सार्थकी होते असं म्हटलं जातं. तशी आमची बार्शीला मेडिकल हब म्हणून ओळखलं जातं. डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची शिक्षण संस्था असलेली आमची बार्शी, विसोबा खेचरांची बार्शी, लोकशाहीर अमर शेखांची बार्शी आणि अशा या बार्शीमध्ये भगवंताचं एकमेव अधिष्ठान लाभलेलं आहे. आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये एकमेव भगवंताचं अधिष्ठान लाभलेली अशी आमची बार्शी. आणि या बार्शीकरांनी पुण्यामध्ये स्थायिक होऊन आपलं नाव तर उंच नेलेलंच आहे. आणि त्याचप्रमाणे आत्ता या वर्षीपासून भगवंत महोत्सव सुरू करण्याचं व्रत या सगळ्यांनी घेतलेलं आहे. तर त्याला भरपूर देणगी मिळावी, त्या महोत्सवाला शुभेच्छा मिळाव्या अशा बार्शी पुणेकडून पण मी शुभेच्छा देते या सगळ्यांना. आणि बापू शिरशीकरही आपल्याला आवाहन करतील काही सांगा बापू. अंबरीश्वर श्री भगवंत या वर्षीपासून आपण पुणे येथे
श्री भगवंत महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. पुण्यामध्ये स्थायिक असलेले जे बार्शीकर आहेत त्यांना भगवंत महोत्सवासाठी बार्शीत येणं होत नाही. त्याकरता खास करून आम्ही श्री भगवंत महोत्सव मंडळ पुणे या नावाने आम्ही संस्था स्थापन करून यावर्षीपासून 9 मे रोजी सारसबाग येथे भगवंत महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. तरी आपण सर्वांनी सदर महोत्सवाला उपस्थित राहावे असे आवाहन मी मंडळाच्या वतीने करतो. अंबरीश श्री भगवान की जय.